तर देहाच्या माध्यमातून आपण आत्म्याची पूजा करतो. पूजा ते विषयोपभोग रचना. आपण जेवायला घालतो ते देहाला आपल्याला बरं वाटतं असं वाटतं ना. आपण देहाची सेवा करतो म्हणजे आत्म्याचीच सेवा करतो. कारण जेवायला घातल्यानंतर बरं कुणाला वाटतं? देहाला. आणि देहाला बरं वाटलं हे कुणाला कळतं? आत्म्याला. देहाच्या बाजूने विचार करा. तू म्हणजे आत्मा आणि मी म्हणजे देह असं समजा. तू अवकाश मी भूमिका, तू पिंडी मी शाळुका, तू पिंडी मी शाळुका, तू समुद्र मी द्वारका, तू समुद्र मी द्वारका, स्वये दोनी स्वये दोनी स्वये दोनी स्वये दोनी. तू चांद मी चांदणी, तू चांद मी चांदणी, तू चांद मी चांदणी, तू नाग मी पद्मिनी, तू नाग मी पद्मिनी, तू कृष्ण मी रुक्मिणी, तू कृष्ण मी रुक्मिणी, स्वये दोनी स्वये दोनी स्वये दोनी. तू वेद मी श्रविता, वेद मी श्रविता, शास्त्र मी गीता, तू शास्त्र मी गीता, तू गंध मी अक्षता, तू गंध मी अक्षता, स्वये दोनी स्वये दोनी स्वये दोनी. नाम म्हणे पुरुषोत्तमा, नाम म्हणे पुरुषोत्तमा. पुरुष कोण आहे? आत्मा. नामा 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 स्वये भूललो तुझी ये प्रेमा, स्वये भूललो तुझी ये प्रेमा. मी कुडी तू आत्मा, मी कुडी, कुडी म्हणजे देह. मी कुडी तू आत्मा, स्वये स्वये दोनी स्वये
सगळं विश्व आणि विश्वाचा अनुभव घेणारा आत्मा यानी चाललेलं आहे. सत्यानृते मिथुनी कृत्या नैसर्गिकोयम लोकव्यवहारा अध्यास भाष्यामध्ये आचार्य शंकराचार्य म्हणाले की अस्मत् युष्मत प्रत्यय गोचरो हो. दोनच आहेत ना, एक प्रथम पुरुष आणि एक द्वितीय पुरुष. तृतीय पुरुष या भाषेमध्ये द्वितीय पुरुषच मानलाय. लक्षात येते ना, व्याकरणाच्या भाषेमध्ये ज्याचा अनुभव घेतला जातो ते विश्व आणि अनुभव घेणारा. आणि आई हे सगळं विश्व निर्माण कसं झालंय ऐक. प्रकृती आणि प्रधान म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांचं हे विश्व आहे. पंचमहाभूत, 4 अंतःकरण वृत्ती, 10 इंद्रिय आणि 5 विषय, हे 24 तत्व आणि प्रत्यक्षात निर्माण करणारं ब्रह्म म्हणजे त्यातली एनर्जी. एवढ्या फक्त 25 तत्वावर हे विश्व उभारलेलं आहे. अहो, देवहूतीची समाधीच लागली हो. ही ध्यानाला बसली आणि काही काळातच उद्धारून गेली. स्वतःचा उद्धार तिनं साधला. याचं कारण उपदेश केल्यानंतर तिचं सगळं जीवन आतापर्यंतचं पवित्र असल्यामुळं, चित्त शुद्ध असल्यामुळं उपदेशाचा डायरेक्ट परिणाम होतो. ज्यांनी आपलं शरीर आयुष्यात कधी फार नासवलं नाही ना, त्यांना एवढासा डोस सुद्धा बरा व्हायला पुरतो की नाही. ते म्हणले काही नाही, एक गोळी घेतल्यावर अगदी बेसिक गोळी दिली डॉक्टरने, एकदम बरं वाटलं. त्याचं कारण आयुष्यभर काही केलं वाईट काही नव्हतं, एकदम फिटनेस होत. तसलं आपलं चित्त फिट असेल ना तर सद्गुरूंनी फक्त सांगितलं तत्वमसी की काम होतं. फार त्यांना ऑपरेशन करायला लागत नाही. ते म्हणले इतकी क्रिटिकल पोझिशन आहे यांची, त्यांना भवरोग झालेला आहे. म्हणजे काही करून काही होत नाही, त्याला भवरोग म्हणतात. आणि भवरोगाचं एक वैशिष्ट्य कॅन्सर सारखं आहे बरं का, तो झालेला कळत नाही. मला भवरोग झालाय असं ज्याला कळत नाही त्याला भवरोग झालेला असतो. कळलं का? आणि ज्याला असं वाटतं मला भवरोग होतोय वाटतं, त्याचा बरा व्हायला लागलेला असतो. कारण मला भवरोग झालाय कळलं. असं आहे, गोंदवलेकर महाराजांचं वाक्य सांगतो, ज्याला भूत लागलंय ना त्याला कळलं मला भूत लागलंय की भूत जातं. असं आहे. म्हणून ही भागवतातली पहिली कथा उद्धाराची एका स्त्रीला वाहिलेली आहे, देवहूतीला. बघा आता देवहूती डोळ्यासमोर ठेवा. मुलगी म्हणून धन्य आहे, कन्या म्हणून धन्य आहे की नाही. नंतर पत्नी झाली, पतीची उत्तम सेवा केली, पत्नी म्हणून धन्य आहे की नाही. नंतर माता झाली, त्या 9 मुलींना असं डेव्हलप केलं की ऋषींकडे दिलं तिला 9 जणींना, म्हणून माता म्हणून धन्य. लक्षात घ्या, कन्या म्हणून धन्य, पत्नी म्हणून धन्य, माता म्हणून धन्य, साधिका साधन केलं तिनं, साधन केलं तर साधिका म्हणून धन्य, शिष्या झाली ती कपिलांची, शिष्या म्हणून धन्य, आणि सिद्धा म्हणून धन्य. यापेक्षा स्त्रीच्या जीवनात काय धन्यता असते सांगा. सगळ्या दृष्टीनं धन्यता मिळवली. आणि श्रोते हो, या देवहूतीच्या उद्धारानंतर हा 3रा स्कंध समाप्त होतो. गोपाल कृष्ण भगवान की. 4था स्कंद एक 10 मिनिटांनी बघूया. गोपाल कृष्ण भगवान की.
सर्वांचं एकदा स्वागत. कथेला प्रारंभ. तीन स्कंद पूर्ण झाले, अजून 9 स्कंद उरलेले आहेत. आणि परमार्थाच्या या अत्यंत महत्वाच्या वळणावर शुकदेवांनी अतिशय अप्रतिम अशी कथा सांगितली, ज्या कथेचं तात्पर्य आपल्या पुढच्या प्रवासाकरता परमार्थातल्या आवश्यक नव्हे तर अनिवार्य आहे. त्या कथेला प्रारंभ करण्यापूर्वी एक महत्वाचा मुद्दा ठेवतो आणि मग त्या कथेकडे जाऊया. 4थ्या स्कंदातला पहिला जो अध्याय आहे हा भगवान दत्तात्रेयांचा अवतार कसा झाला हे सांगणारा अध्याय आहे. हा अध्याय मी सुरू करणार, दत्तजन्म सांगणार होतो. इतक्यात दत्तभूमीतून आशीर्वाद घेऊन स्वतः दत्तात्रेयांनी आमचे बाळासाहेब गुरुजींना पाठवलं. मी दत्तात्रेय म्हणून त्यांना नमस्कार करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. यातलं प्लॅनिंग काहीच नव्हतं. तेव्हा तरी एक दिवस ते येणार होते आणि नेमके दत्तजन्माच्या वेळेलाच ते यावेत. याचा सरळ अर्थ असा आहे, तुमच्या माझ्या प्रत्येकावरती दत्तप्रभूंची कृपा आहे, अगदी पक्क. मनु आणि शतरूपा यांची मुलगी देवहूती कर्दमाना देण्यात आली आणि कर्दमाना ज्या मुली झाल्या त्यातली कला नावाची मुलगी, हवीरभू नावाची मुलगी, तशी अनुसूया नावाची मुलगी अत्रींना देण्यात आली. आणि अनुसूया आणि अत्री यांच्या पोटी 3ही देवांनी एकत्रित अवतार घेतला आणि तो म्हणजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नाथ महाराजांनी या अवतार लिहिताना असं लिहिलंय की बाकीचे अवतार आणि दत्तावतार यात खास फरक जर काय असेल तर अन्य अवतार येती आणि जाती, दत्तत्व संचले जैसे तैसे. बाकीचे अवतार आले आणि अवतार समाप्त केले ते, पण हा अवतार असा आहे की तो नित्यावतार. आजही दत्त महाराज आहेत. तुमचे माझे देह जसे दिसतात तसे दिसतात, फक्त खूप पवित्र आहे त्यांचा देह, अतिशय पवित्र. फक्त कुठं असतात ते, कुठं प्रकट होतात, तर त्यांचा पत्ता दिलाय नाथ महाराजांनी भागवतामध्ये. लिहून घ्यायला हरकत नाही, कदाचित मोबाईल असेल त्यांच्याकडे. आता पत्ता तर लिहून घ्या. नाथांनी लिहिलेला पत्ता सांगतो मी. काशी स्नान. आंघोळीला ते काशीला असतात, सकाळ दुपार संध्याकाळ त्यावेळेला. करवीर क्षेत्री भोजन, मातापुरी शयन होते प्रतिदिनी. विश्रांतीला ते अनुसूया शिखरावरती जातात. रेणुका शिखर, दत्त शिखर आणि अनुसूया शिखर यवतमाळच्या पुढे माहूरगड. जर कदाचित या वेळेला आपण या ठिकाणी असाल, आता मी म्हटलो तिथे, तर आजूबाजूला लक्ष ठेवा, चुकून दर्शन होईलही. आज सुद्धा कोल्हापूर भागातले जे स्थानिक लोक आहेत, दुपारी जर कोणी भिक्षेला आला तर त्याला दत्त समजून भिक्षा वाढतात, परंपरेनं कोल्हापुरातले लोक. आणि कोल्हापूरला करवीर क्षेत्री दत्त भिक्षा पात्र म्हणून ठिकाणच आहे. श्रोते हो, दत्त जन्माबद्दल इतक्या लोकांनी इतकं काय काय लिहिलंय. परवा एक संत सांगत होते, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनी एकदा आईची महती ऐकली. आई म्हणजे म्हणाले फारच स्वामीच्या 3ही जगाचा वगैरे. ब्रह्मदेवाने विष्णूला विचारलं, काय तुम्हाला काय माहिती का आई नावाचं काही? ते म्हटलं काय माहित नाही बाबा आपल्याला. आणि यांना तिघांना आया नाहीच आहेत ना. आई म्हणजे म्हणाले सगुण ईश्वर आणि निर्गुण आत्मा या दोन्हीचं एकत्रीकरण आहे म्हणाले. आत्मा आणि ईश्वर आई. म्हटले मग आपण आई पण अनुभवण्याकरता आपल्याला आई म्हणून हाका मारायला मिळावी म्हणून आपण मुलगा होऊया. पण आता आई म्हणून कुणाला तरी हाक मारून चालेल का? आई आता ह्यांची आई होणार म्हणजे ती तेवढी ग्रेट पाहिजे ना. आणि म्हणून या तिघांनी ठरवलं की कुणाचीही असूया न करणारी या जगातली स्त्री निवडूया. कुणाचीही असूया न करणारी आई आणि त्रिगुणांच्या पलीकडे गेलेला पिता अत्री. अत्री म्हणजे हा नय तत्पुरुष समास आहे, विदाऊट दाखवणारा. आणि
भाव आणि अभाव, मूळ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो. त्रिगुणांचा ज्याच्यावर प्रभाव नाही तो अत्री, आणि जिच्या चित्तात असूया नाही ती अनसूया. यांच्या पोटी हे तिघही अवतरित झाले. आणि 4 युग, सत्ययुगातला अवतार आहे हा, त्रेतायुगातही हा अवतार आहे, द्वापार युगात प्रभूंना दर्शन दिलंय गोपाळ कृष्णांना, आणि आत्ता सुद्धा अनेकदा दर्शन देतात. समर्थ रामदास स्वामींना दत्तप्रभूंनी अनेकदा दर्शन दिलेलं आहे. गिरनार पर्वतावरती समर्थानं दर्शन दिलं आणि कुबडी दिली. ती कुबडी आज सज्जनगडावर ठेवली, दत्तात्रयांची कुबडी. दत्त महाराजांनी पादुका दिल्या, त्या पादुका आज समर्थांच्या समाधीवर ठेवल्या जातात आणि त्याची पूजा होते. दासोपंतांना दत्तात्रय अनेकदा भेटलेले आहेत. आणि ज्यांनी अनेक वर्ष नरसोबाच्या वाडीमध्ये राहून साधन केलं, किंबहुना नरसोबाच्या वाडीची ऊर्जितावस्था ज्यांच्या तपश्चर्येमुळे आली, ते परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांना दत्तप्रभू अनेकदा दर्शन देत असत. म्हणून स्वामी महाराजांनी जे दत्त महाराजांची पद लिहिली आहेत त्यातलं एक पद आहे, येरे स्मरता दर्शन देणाऱ्या. जे भाग्यवान आहेत त्यांच्यावर दत्तात्रयांची कृपा होते. जर यांनी सांगितलंय दत्तप्रभू चिरंजीव आहेत, भागवतांनी सांगितलंय असं, तर ते कुठंतरी असणार आहेत. तसे निर्गुण रूपानं ते सर्वत्रच आहेत, पण सगुण रूपानं जिथे कुठं असतील तिथं आपला नमस्कार पाठवून देऊया की देवा आमचा नमस्कार घ्या. आणि सद्गुरू आहात बरं का तुम्ही. हा देव असा आहे की त्या देवाला गुरु हे विशेषण लावलं जातं, गुरुदेव दत्त. बाकी कुठल्या देवाला गुरुदेव म्हणत नाही, नुसतं देव म्हणतात, गुरुदेव. म्हणून त्यांना प्रार्थना करूया, आमचा ज्ञान प्रांत अत्यंत कमकुवत आहे, तो तुम्ही परिपक्व करा, आमचा नमस्कार घ्या. आम्ही जर त्या ज्ञान घेण्याला फिट नसू तर आम्हाला फिट करा. सगळंच त्यांना सांगायचं, सोहळं त्यांच्याकडं, भांड त्यांच्याकडं, जेवायलाही त्यांच्याकडं. असं आपण पूर्ण, ज्याला मय्यैव म्हणा आधत्स्व म्हटलंय, पूर्ण त्यांच्यावरती भार टाकून देऊया आणि पुढच्या कथेला प्रारंभ करूया. चला, एक प्रसंग आहे. मनूची दुसरी मुलगी आकुती ही रुची नावाच्या ऋषींना दिली, आणि मनूची तिसरी मुलगी प्रसूती ही दक्ष नावाच्या प्रजापतींना दिली. आता दक्ष नावाचा राजा आहे, राजाचं कर्तव्य यज्ञयाग करणं. म्हणून यज्ञयाग केले जात आहेत, सातत्यानं यज्ञाचं आयोजन केलं जात आहे. आणि पूर्वीच्या काळी यज्ञाला यज्ञ आहुती घेणारे देव प्रकट होत असत असं म्हटलं. स्वतः देव प्रकट व्हायचे प्लॅनिंग करताना, की बा हा किती आहुत्या टाकूया. एकाने सांगितलं बा मला गेल्या वेळेला जास्त झाले, त्यावेळेला मला कमी टाका आहुत्या. इतकं दिलखुलासपणाने बोलायचे हे देव. आणि सगळे देव समोर येऊन बसले होते सभेमध्ये. त्यामध्ये महाविष्णू होते, महादेव होते, ब्रह्मदेव होते बर का, चंद्र, वरुण, कुबेर, इंद्र, पुषदेव, सगळे देव समोर बसले होते. आणि भृगू म्हणजे त्या दक्षाचे गुरुजी ते येऊन बसले होते. आणि इतक्यामध्ये दक्षाचं आगमन होतं. भागवतांनी वर्णन केले, दक्ष सूर्यासारखाच चमकत होता. असा जेव्हा तो आला चालत चालत, तेव्हा सगळे देव उभे राहिले. राजा आहे ना. आणि सगळ्या देवतांनी, जसं विद्यार्थी उभे राहतात ना, सर आले की, आणि सर सांगतात सिट डाऊन, बसा, अगदी असं सगळे उभे राहिले. पण एक जण उभे राहू शकले नाहीत, कारण ते समाधीत होते. ते म्हणजे भगवान शंकर. आता भगवान शंकर हे दक्षाचे नातेवाईक पण आहेत, जावई होते बरं का. दक्षाची मुलगी जी दाक्षायणी म्हणजे सती, ही ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून त्यांनी जावई आहे, जावयाची काळजी घ्यावी लागते. व्यवस्थित आहे सगळं, काही कमी नाहीये, पण जावयाची योग्यता माहिती नाहीये. जावई किती महान आहे याचा अंदाज नाही दक्षाला. दक्ष समजतो जावई म्हणजे मुलासारखा आहे, आणि म्हणून दक्षाला अत्यंत संताप आला. हा जावई उभा, सगळ्यांनी उत्थापन दिला, आदर दिला मला, पण माझ्या जावयानीच मला आदर दिला नाही. वास्तविक का आदर दिला नाही, तर समाधी लागली होती. अहो, समाधी लागणारा महापुरुष आपल्या सभेतही याचा आनंद व्हावा का वाईट वाटावं. आणि म्हणून
दक्ष संतापला आणि दक्ष वाटेल ते बोलायला लागला. चिताभस्म कृत स्नान प्रेत संग अस्थिभूषण शिवापदेशो ह्यशिवो मत्तो मत्त जनप्रिय. याचं शिवनाव कोणी ठेवलं? हा शिव आहे, वाटेल ते बोलायला लागला. याला प्रेतसंगा, प्रेतांच्या बरोबर राहतो, अस्थींच्या माळा धारण करतो. मी चुकलो म्हणाला, माझी मुलगी दिली, अत्यंत वाईट वाटतंय मला. हा लफंग वाटेल ते बोलला. शंकरानं त्याचा राग आला नाही. का नाही राग आला? असं आहे, दुसऱ्यानं शिव्या जरी दिल्या तरी आपण ते घेऊच नये. गोंदवलेकर महाराजांना म्हणे एकाने शिव्या दिल्या, महाराज शांत. भाऊसाहेब संतापले, त्यांचे शिष्य. भाऊसाहेब म्हणाले, महाराज तुम्हाला काही वाटत नाही का? मला इतका राग, तुम्हाला कसा राग येत नाही? इतक्या शिव्या देतोय तो. महाराज म्हणले, त्यांनी दिल्या, मी कुठं घेतल्या? त्यांनी निखारा टाकला, मी जर बाजूला झालो तर तो निखारा जर मी झेलला तर मला चटका बसणार आहे ना. तसं दुसऱ्याच्या शिव्या मनाने झेलतो आपण आणि मग ते शिवे टोचतो. मला असं म्हणला, मला तो तसं म्हणला, आणि लक्षात ठेवतात माणसं. एका म्हाताऱ्या 70 वर्षाच्या बाईला लग्नात सांगितलं, म्हणले बाई पुढे या, तुमचा फोटो काढतो. त्या फोटोग्राफरलाही रोल संपवायचा असतो बरेचदा. ती म्हणली मी नाही येणार. म्हणले पण का नाही? या अजिबात नाही येणार म्हणाले. ज्या मुलीचं आता लग्न झालं तिच्या आईच्या लग्नात मला फोटोत बोलवलं नव्हतं. दुःखाचं कारण लोक वाईट आहे ते नाहीये, दुःखाचं कारण त्यांचं जे वाईट वागणं ते मी स्वीकारतो एवढंच आहे. आणि म्हणून शंकरांना वाईट वाटलं नाही. असं ते म्हणाले, ठीक, आपलं यज्ञाच्या चर्चेत आहोत ना आपण, म्हणून शंकरांना संताप आला नाही. पण संताप आला तो नंदिकेश्वराला आला. तो नुसता नंदी नाही बरं का. जो नुसता हो हो म्हणतो त्याला आपण नंदी बैल म्हणतो की नाही, पण तो तसा नव्हता. आणि तो तसा असता तर त्याचा स्टॅच्यू नसता केला. तो ज्या अर्थी समोर आहे ना त्या अर्थी तो त्याचाच प्रामाणिक सेवक आहे हे दाखवणारा, म्हणून त्याला नमस्कार आधी करायचा आहे. असं आपण प्रामाणिक राहायचंय आपल्या देवाशी. नंदी उभा राहिला आणि तो संतापला. हो, नंदी म्हणला, ए दक्षया, तुझं नाव दक्ष कोणी ठेवलं रे? तुझं कामात अजिबात लक्ष नाहीये. तू आला कशाला आणि बडबड काय करतोयस? ज्या मुखानं माझ्या प्रभूंची निंदा केलीस, मी तुला शाप देतो की तू इथून पुढे माणसासारखा बोलू शकणार नाहीस. तुझं हे तोंड नाहीच होईल, गेट आउट. आता नंदी हे बोलल्यावरती नंदीच्या विरुद्ध त्या दक्षाचा जो गुरु जे होता त्याचं नाव भृगू, तो भृगू म्हणला, ए नंद्या, मी सगळं तुमच्या पूर्ण शिवगणांना शाप देतो की शिवगण इथून पुढच्या युगामध्ये मद्य, मांस, मैथून, मत्स्य अशा पंचमकारांच्या नादाला लागतील आणि बदनाम होतील. जा, तंत्रविद्येचा फार सुळसुळाट होईल तुमच्या संप्रदायामध्ये, शिव लोकांमध्ये, शिवभक्तांमध्ये. आता तो नंदी अजून चिडला. तो म्हणला, तुम्ही ब्राह्मण लोक आहे, ब्राह्मण लोकांनी चांगल्यांची बाजू घ्यायच्या ऐवजी चुकीच्या लोकांना मतं देताय तुम्ही. 60 वर्ष ज्यांनी पैसे खाल्ले त्यांना. पूर्ण ब्राह्मण जातीला नंदीने शाप दिला. ही ब्राह्मण मंडळी जीवनात कितीही मिळालं तरी तृप्त होणार नाही. म्हणून माझे गुरुजी सांगतात, सगळं ब्राह्मण म्हणजे जन्मानं ब्राह्मण आहे त्यांच्याबद्दल नाही बरं का, ज्यांचं कर्म ब्राह्मणाचं आहे त्यांना नंदिकेश्वराचा शाप आहे. या शापातनं विमोचित व्हायचं असेल तर वर्षातून एक तरी अनुष्ठान असं करावं ज्यामध्ये एकही रुपया दक्षिणा घेऊ नये, म्हणजे आपली एकट्याची या शापातून विमोचना होते. शाप विमोचन होतं आपल्या एकट्यापुरतं. तो कसलं डेंजर आहे बघा ना. किती मिळालं तरी अतृप्त. हे काय डेंजर आहे. कोट्यावधीने मिळाले तरी मी जर अतृप्त राहणार असेल तर नको बाबा ते, असं वाटेल की नाही. आणि ही मारामारी बाचाबाची सुरू झाली. महाराज सांगायचे, बाचाबाची म्हणजे काय म्हणाले? बाचा आणि बाची म्हणले बाचाबाची. शंकरांना नाही आवडलं. शंकरांना कुणी काही बोललं तर काही नाही ते म्हणाले, पण भांडण सुरू झालं ते निघून गेले. जिथे भांडण होतं तिथे सज्जन मनुष्य एक तर ते मिटवतो, नाही तर तिथं निघून जातो. भांडण बघत उभी राहतो ती तुम्ही आम्ही काय चाललंय.
आपण एंटरटेनमेंट म्हणून भांडणाकडे बघतो. शंकर निघून गेले आणि घरी आल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला सतीला दाक्षायणीला काही सांगितलं नाही. मोठ्यांचं अंतःकरण मोठं असतं. शंकर विचार करतात, मी जर बायकोला बोललो तर तिला वाईट वाटेल. हा विचार पुरुषांनी जरा केला पाहिजे. पण हा मात्र लेकाचा घरी गेला दक्ष आणि तो आपल्या बायकोला ओरडला, तुझ्या जावयानं माझा अपमान केला, तुझ्या जावयानं. म्हणाली, अहो माझे जावई तुमचे काय, माझा काही संबंध नाही, तुझा जावई येतो. ही पुरुषांची स्टाईल असते की नाही. काही चांगलं झालं की माझा मुलगा, आणि त्या नापास झाला की तुझं कार्ट. आणि ही पुरुषांची स्टाईल कधी बदलणार? भागवताला आणलं तर बदलेल. आणि दक्षानं या वेळेला ठरवलं, शंकरानं आहुती न देता यज्ञ करायचा. यज्ञ मांडला गेला आणि दाक्षायणी विचार करते, मला गेलं पाहिजे. त्याला मुद्दाम शंकरांना आवाहन केलं नाही. ईशान्येची देवताच मांडली नाही, बाकी सगळ्या 7 देवता मांडल्या. प्राच्य दिशे इंद्राय नमः, आग्नेय दिशे आग्नेय नमः, दक्षिणे दिशे यमाय नमः, नैऋत्य दिशे निवृत्ताय नमः, प्रतीच्य दिशे वरुणाय नमः, वायव्य दिशे वाय नमः, उदिच्य दिशे सोमाय नमः. ईशान्य दिशे काही मांडलं नाही. ईश्वर असतो तो. मुद्दाम त्याला आव्हानच नाही करायचं. शंकरांच्या शिवाय मी करून दाखवतो की नाही यज्ञ. बघा, नीच लोकांची उच्च कृती सुद्धा नीच हेतून भरलेली असते. शंकरांनी काही नको ना, मला तुझ्या आहुतीवर माझी तृप्ती अवलंबून नाहीच आहे. आणि शंकर शांत आहे. पण दाक्षायणीचं घालमेल सुरू झाली हो. दाक्षायणी विचार करते, हा प्रसंग असा आहे की माझ्या पतीची आणि माझ्या पित्याची पुन्हा मी मैत्री करून देईन. स्त्रीला ही समस्या फार असते हो. वडिलांचं आणि नवऱ्याचं पटत नाही बऱ्याचदा, किंवा आपल्या नवऱ्याचं आणि मुलाचंही बऱ्याचदा पटत नाही. आणि म्हणून सगळा जीव तिचा जातो ना, ती नाती सांभाळण्यातच जातो. पुरुषी लोक अहंकारीपणा करतात आणि स्त्रियांचा असा जीव जातो. नारी जीवन गहरा सागर दोनों एक समान. नारी जीवन गहरा सागर दोनों एक समान. इसमें भी तूफान हमेशा, उसमें भी तूफान. अशी सती दाक्षायणी निघाली. शंकर म्हणाले, नको जाऊ का, मला माहितीये तुला कुठं जायचं, नको जाऊस. ती म्हणाली, देवा जाऊ दे, मला एक प्रयत्न करून बघू दे. आणि येऊन पोहोचली. कुठे पोहोचली? दक्ष यज्ञामध्ये. आणि यज्ञामध्ये जाऊ लागली. सगळे लोक तोंड फिरवायला लागले, कारण सगळ्यांना सूचना होती, जर त्या परिवारातलं कोणी आलं आणि तुम्ही जर त्यांचं स्वागत केलं तर याद राखून राहा. शेवटी राजाचं ऐकावं लागतं. आणि अशा स्थितीत ती आपल्या आईला भेटायला गेली. प्रसूतीनं आतमध्ये बोलावलं, इकडे ये, तुझा नवरा भिकारी आहे, काही हवं तर घेऊन जा यातलं. ही संतापली, काय बोलतीयस आई? आणि सरळ त्या यज्ञ मंडपात यज्ञ कुंडाच्या पलीकडे जाऊन उभी राहिली. दक्षानं पाहिलं, कार्टे बोलावलं नव्हतंस, कशाला आलीस? तुला बोलावलं होतं का? ती म्हणाली, बाबा ईशान्येची बाजू रिकामी का? ती म्हणाली, तुझ्या नवऱ्याला नाही बोलावणार आम्ही, भयंकर अहंकारी येतो. बाबा अहंकारी तुम्ही आहात, बोलावलं नव्हतं कशाला आलीस? तिला हाकलून द्या रे बाहेर. आपल्या गणांना पाठवलं. तेव्हा तिनं सांगितलं, थांबा मला बाबांशी बोलू दे. आणि ती बोलायला लागली, बाबा तुमच्या सभेमध्ये माझा पती समाधी लावून बसला होता, त्याची योग्यता तुम्हाला कळली नाही का? हे विष्णू इथं बसलेत, हे ब्रह्मदेव बसलेत, त्यांना विचारा. माझे प्रभू ज्या वेळेला अंगाला चिताभस्म लावतात आणि स्नानाला उभे राहतात, त्यावेळेला स्नान करतात आणि चिताभस्मानं स्नान करून ज्या वेळेला ते नृत्याला उभे राहतात, त्यावेळेला त्यांच्या शरीरापासून जे भस्माचे कण उडतात, त्याचा प्रसाद घ्यायला ब्रह्मदेव आणि विष्णू इंद्र चंद्र वरुण हे सगळे देव भोवती उभे असतात हात जोडून. अशा माझ्या पतीची योग्यता तुम्हाला कळत नाही? दाक्षायणी निघून जा, माझ्या समोर थांबू नको. चालती हो? नाही, आता तर मी कधीच जाणार नाही. मी जर गेले ना बाबा, मी जर परत गेले तर माझ्यावरती प्राणापेक्षा जास्त प्रेम करणारे माझे पतिराज माझ्या पाठीवर हात ठेवतील आणि विचारतील, प्रिये दाक्षायणी काय झालं ग?
दाक्षायणी शब्द मला आता ऐकायचा नाही. ज्या देहाला तुमचं नाव आहे, दक्षाची मुलगी म्हणून दाक्षायणी, तो देहच मला ठेवायचा नाही. हे बघा, मी पण त्या अग्नीत चालले. म्हणून आपल्या कुंडलिनी शक्तीतला अग्नी प्रज्वलित केला आणि कापरासारखा देह जाळायला लागला. फाड 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 देह पेटला. नंदिकेश्वर धावला. नंदी म्हणाला, आई साहेब नका हो असं करू. थांब नंदी, मला परत नाही यायचं. मी नवीन देह धारण करीन आणि मगच शंकरांची सेवा करीन. असं करून हसत होता तो पिता. आपल्या सुनेला आत्महत्येला प्रवृत्त करणारे अनेक नराधम आपण पाहिले असतील, पण आपली सख्खी मुलगी पुढे धाड धाड जळून मरतीये तरी सुद्धा आनंदानं हसणारा हा विचित्र पिता, त्याची कथा शुकदेव राजा परीक्षितीला सांगताय. द्वेष कुठल्या पातळीवर असू शकतो. नंदिकेश्वरांनी विरोध केला भृगू इत्यादींना, पण भृगूंनी त्या यज्ञातून अनेक सैनिक निर्माण केले आणि त्या सैनिकांनी या शंकरांच्या सैनिकांचा पराभव केला. हे पळून आले आणि शंकरांना कळलं, माझी प्रिया, माझी पत्नी धाड धाड जळून मेली. संतापले हो. आपल्या डोक्यावरची एक जाड पट आपटली, अशी उपटली आणि एका दगडावर आपटल्यावर त्यातून वीरभद्र भगवान की, वीरभद्रांचा जन्म होतो. सांगितलं वीरभद्रा, मणिभद्रा, आणि अनेक शिवसैनिक निर्माण झाले बरं का. लाल पिंगट रंगाचं पोट आणि पाठ, मगरीसारखं पोट आणि पाठ असणारे, असं विचित्र तोंड असणारे हे सगळे शिवसैनिक निघाले. सांगितलं, दक्षाच्या यज्ञाचा नामो निशाण मिटवून टाका आणि जोरात वावटळ यावी, इतक्या वेगात जणू दुसरा शंकर यावा असा वीरभद्र येऊन कोसळला. वीरभद्राने पहिली गोष्ट काय केली तर दक्षाच्या अंगावरती त्रिशूळ फेकलं आणि त्याचं मस्तक धडा वेगळं केलं. नंदीनं ते मस्तक त्या अग्नीत टाकलं आणि जाळून टाकलं. उषदेव हा हा करून हसला होता. त्यावेळेला त्याच्या तोंडात एकच मणिभद्रानं बुक्की मारली, सगळे त्याचे दात त्याच्या घशात गेले. म्हणून आज कुशदेवाला जे ठेवतात ना नैवेद्य, तो कुटून ठेवतात बरं का, किंवा माऊ ठेवतात, किंवा